नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी, पौर्णिमा आणि अभि तिघंजण येतात. रागिनी त्या दोघांना खुणावते आणि आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती इथे आपल्या आईच्या खांद्यावरती आता डोकं ठेवून जोर जोरात रडायला लागते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आई संपलं ग, सगळं संपलं, आता काही हातात उरलेलं नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं रागिनी काय झालं आणि तू एवढी रडतेस का? भरल्या घरामध्ये रडतेस कशाला ते सांग आधी. तेव्हा रागिनी म्हणत असते की आई कसलं भरलं घर आणि कसलं काय, सगळं संपलं ग, सगळं संपलं. तेव्हा अभि म्हणत असतो की पौर्णिमा, आईची रडायची ॲक्टिंग आता तिच्यासाठी कामाला येणार आहे. बघतेस ना कशी रडते ती. तेव्हा इथे पौर्णिमा त्याला शांत बसायला सांगत असते. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं रागिनी काय झालं, तू काय एवढं जोरजोरात रडतीयस, सांग ना, कारण तरी काय रडायचं. रागिनी ते कारण काही सांगत नसते. मानसीसुद्धा खूप जास्त घाबरते. तेव्हा ती म्हणत असते, आई तुम्ही का रडताय आणि काय झाले ते सांगा ना, ताई आणि जिजू तर सुखरूप आहेत ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की नाही, मला तर सांगायला जमतच नाही आहे, माझा धीरच होत नाही आहे, आपले आकाश आणि भूमी. तेव्हा इथे आजी म्हणते, काय झालं आकाश आणि भूमीला. तेव्हा अभि म्हणत असतो की आई स्वतःला सावर आणि जे काही घडलंय ना ते सांग सगळ्यांना, कारण त्यांनासुद्धा कळणं गरजेचं आहे. तुझं मन धीट कर आणि सगळ्यांना सांग. तेव्हा इथे आजी म्हणत असते, रागिनी अगं बाई सांग मला, माझा जीव आता खूपच जास्त घाबरा होतोय. माझे भूमी आणि आकाश हे दोघंजणं तर सुखरूप आहेत ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आई आपले भूमी आणि आकाश ज्या विलामध्ये गेले होते ना, तिथल्या मॅनेजरचा मला फोन आला होता. तर इथे आकाशला भूमीसाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं, म्हणून विलापासून जवळच एक जंगल आहे, तिथे एका गावरान झोपडीची व्यवस्था केली होती आणि त्या झोपडीला आग लागली. आई त्या झोपडीला आग लागली आणि त्याच्यामध्ये आपले भूमी आणि आकाशसुद्धा होरपळून गेले ग. तेव्हा इथे आता आजीला खूप मोठा धक्का बसतो. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच खेळ चालू असतो आणि ते म्हणजे इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता वाचलेले असतात, फक्त आणि फक्त रघुकाकामुळे. तर इथे आकाश म्हणतो, भूमी आपण दोघंजणं वाचले, जिवंत आहोत, डोळे उघड ना. तेव्हा भूमी आता डोळे उघडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तू ठीक आहेस ना. तेवढ्यातच इथे रघुकाका आवाज देतात आणि म्हणतात की आकाश बाबा. तेव्हा आकाश रघुकाकांना बघून खूप खुश होतो. रघुकाका म्हणतात, आकाश बाबा तुम्ही ठीक आहात ना, मालकीनबाई कशा आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला थोडंसं भाजलंय, त्याच्यामुळे तिला चक्कर आली आहे, ती घाबरली आहे ना. तेव्हा रघुकाका म्हणतात की आपण नंतर बोलू, आधी मालकीनबाईंना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, इथे जवळच आहे दवाखाना. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं रागिनी काय बोलतेस तू, अगं असं कसं होऊ शकतं. माझा आकाश आणि भूमी दोघंजणं हनीमूनला गेलेत ना, आई योगेश्वरी आहे त्यांच्याबरोबर. तेव्हा मानसी म्हणत असते की माझासुद्धा विश्वास बसत नाही आहे की ताई आणि भाऊजींबरोबर असं काही घडलं असेल. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की माझी भूमी आणि आकाश दोघंजणं यांनी कुणाचं काय वाईट केले म्हणून त्यांच्या वाट्याला एवढं वाईट येईल, काहीतरी चुकीची बातमीसुद्धा मिळू शकते. तेव्हा रागिनी म्हणते, आई तिथले मॅनेजर माझ्याशी खोटं बोलणार आहेत का. अगं ते जे काही बोलत आहेत ते सगळं खरंच आहे. तेव्हा अभि म्हणतो, आई जाऊ दे ना, अगं त्या लोकांचा अजूनही विश्वास नाही आहे आपल्यावरती. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, रागिनी अगं हे काय घडलं ग, माझे आकाश आणि भूमी, माझे आकाश आणि भूमी दोघंजणं कुठे आहेत. आजीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला हे सहनच होत नसतं की भूमी आणि आकाश त्या झोपडीमध्ये हुरपळून गेलेले आहेत. आजी म्हणत असतात की माझ्या आकाश आणि भूमीला काही नाही होणार. रागिनी म्हणत असते की आई अगं तुला काय सांगू ग, आपले आकाश आणि भूमी दोघंजणं त्या झोपडीमध्ये होते, होरपळून गेले ग, आणि हेच खरं आहे. तू रडू नकोस आई, तू रडू नकोस. तेव्हा इथे आता आजीला पूर्णपणे चक्कर येते, कारण त्यांचा BP आता लो झालेला असतो. एवढी मोठी धक्कादायक बातमी त्यांना सहन होत नाही. त्यानंतर इथे आता डॉक्टर भूमीला चेक करत असतात. तेव्हा इथे आकाशची सुद्धा ड्रेसिंग चालू असते, त्याच्या हाताला भाजलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की डॉक्टर घाबरण्यासारखं काही नाही आहे ना, म्हणजे इथे भूमीला असा मुक्का मार वगैरे लागलेला नाही आहे ना तिच्या स्नायूंना. तेव्हा इथे आता हात हलवत असताना सिस्टर म्हणत असतात, अहो तुम्ही का हात हलवताय, तुम्हाला सुद्धा लागले ना, मी ड्रेसिंग करून देते, त्याच्यामुळे हालचाल करू नका. आकाश म्हणत असतो की सिस्टर मला माझी काळजी नाही आहे, मला माझ्या भूमीची काळजी आहे, ती बायको आहे माझी. तेव्हा डॉक्टर तुम्ही जरा व्यवस्थित तिला चेक करा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, अजिबात काळजी करू नका, त्यांना एवढा मार नाही लागलेला आहे आणि तुम्ही आहात ना काळजी घ्यायला. आणि तसंही तुम्ही त्यांची आधीची जी मला हिस्ट्री सांगितली त्याच्यावरून मला आधी त्यांना शुद्धीवरती येऊ दे, मगच काही ते सांगता येईल. पण तुमच्या बायकोला काही झालेलं नाही आहे, ते एकदम ठीक आहेत.
थोड्या वेळातच त्यांना शुद्धसुद्धा येईल. मग आपण त्यांना बघूया कसं वाटतंय ते. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे माझ्यासाठी. आणि इथे भूमी आता वाचलेली असते. आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो, कारण त्याच्या आयुष्यामध्ये भूमी खूपच जास्त महत्त्वाची असते. तेव्हा इथे आकाश आता भूमीला बरं करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतो. त्यानंतर इथे रघु काका येतात आणि आकाशला विचारतात की आकाश बाबा कशा आहेत मालकीनबाई. तेव्हा आकाश म्हणत असतो की डॉक्टर म्हणाल्यात की तिला थोड्या वेळाने शुद्ध येईल. तेव्हा तिच्याजवळ बोलल्यानंतरच कळेल की ती आता कशी आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की रघु काका, हे सगळं तुझ्यामुळे झालंय रे. बघ ना, तुझ्यामुळे आमचा जीव वाचला. तेव्हा आकाश म्हणत असतो की रघु काका, माझ्या भूमीच्याच आयुष्यामध्ये हे सगळं का लिहिलंय? ती कधी कुणाचं काही वाईट करते म्हणून तिच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं कठीण प्रसंग लिहिलेले आहेत. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा थांबा, हे बघा रडत बसू नका. तेव्हा इथे रघु काका म्हणतात की मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे आकाश बाबा. तेव्हा आकाश म्हणतो हा रघु काका सांगा ना. तेव्हा इथे भूमीला आता खोकला येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, पाणी हवंय का? आणि तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, इथेच बसलोय. तेव्हा इथे आकाश म्हणतो सांग ना रघु काका, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा, आधी मला तुम्हाला डोळे भरून बघू तर द्या. तुम्हाला मी किती दिवस झाले बघितलेलं नाही आहे. मला आता डोळे भरून तुम्हाला बघायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की रघु काका, बरं झालं तू योग्य वेळेवर तिथे आलास. तू जर तिथे आला नसतास तर आमचं काय झालं असतं रे? आम्ही दोघंजण आता झोपडीमध्येच जळून गेलो असतो. तेव्हा रघु काका म्हणतात की आकाश बाबा असं बोलू नका. आई योगेश्वरीची कृपा आहे तुमच्यावरती आणि आई योगेश्वरीनेच मला तिथे पाठवलं होतं. तेव्हा आकाश म्हणतो पण रघु काका तू इथे कसा? तेव्हा रघु काकांना आठवतं जेव्हा इथे खोलप रागिणीजवळ फोनवरती बोलत असतो की मी त्या दोघांना संपवल्याशिवाय राहणार नाही. आकाश आणि भूमी पुन्हा तुम्हाला कधी दिसणार नाही. तेव्हा रघु काका बोलणं ऐकतात आणि ते म्हणतात आकाश भूमी म्हणजे कुठले? माझे इथे आकाश बाबा म्हणजे मालकीनबाई आणि आकाश बाबा तर नाही ना. तेव्हा इकडे आता रघु काका त्या माणसांचं बोलणं ऐकल्यानंतर आकाश आणि भूमीच्या मागावरती असतात. भूमी आकाश जिथे जिथे जात असतात तिथे रघु काकासुद्धा असतात, सावलीसारखे. त्यांच्यावरती काही संकट आलं तर त्यांना वाचवण्यासाठी. तर इकडे आता रघु काकांना आठवतं की हे सगळं रागिणीच्या सांगण्यावरून तर झालेलं नाही आहे ना. तेव्हा इथे आता रघु काका म्हणतात की आकाश बाबा, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा आकाश म्हणतो हो रघु काका, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे आता रघु काका म्हणतात पण तुम्ही बरे झालात हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. हे सगळं कसं काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो रघु काका तू इकडे ये ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की रघु काका, इथे समुद्रामध्ये जो काही बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याच्यामध्ये मी आणि भूमी आम्ही दोघंजणं होतो आणि तिथे कुणाच्या तरी सांगण्यावरून बॉम्ब ब्लास्ट झाला होता. पण आम्ही दोघंजणं सुखरूप त्याच्यातून वाचलो. माझी स्मृती गेलेली ती परत आली. पण त्या ॲक्सिडेंटनंतर भूमीची स्मृती मात्र गेली. त्या वर्षभरामध्ये जे काही घडलं ते भूमीला अजिबात आठवत नाही आहे. आमचं लग्न, घरातली माणसं, म्हणजे अगदी तूसुद्धा तिला आता आठवणार नसणार आहेस. तुझी ओळख नव्याने तिच्याजवळ करून द्यावी लागेल, तेव्हाच ती तुला ओळखेल. तेव्हा इथे जे काही ॲक्सिडेंट झालेलं असतं ते सगळं रागिणीने केलेलं असतं हे आता रघु काकाला माहिती असतं. पण आकाशला सांगायचं कसं? कारण भूमीची स्मृती गेलेली असते. आता भूमीला सगळं रागिणीचं कारस्थान आधी माहिती असतं. तेव्हा रघु काका म्हणतात म्हणजे एका वर्षाच्या आधी जे काही घडलंय ते मालकीनबाईंना काहीच माहिती नाही आहे. मग आता आकाश बाबांना सांगून तरी काय फायदा? ते माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील का? आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे मालकीनबाई. त्यांना आता रागिणीचं कारस्थान सगळं काही माहिती होतं. त्यांनीच आकाशबाबांना सगळं काही सांगितलं असतं. पण आता मला थोडा वेळ थांबावं लागेल आणि योग्य वेळ बघून मला सांगावं लागेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो रघु काका काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा रघु काका म्हणतात नाही काही नाही, तुम्हाला बरं झालेलं बघून मला खरंच खूप आनंद होतोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो फक्त माझ्या भूमीला आता शुद्ध येऊ दे. माझी भूमी बरी झाली की आम्ही दोघंजणं उद्याच इथून निघून जाऊ. तेव्हा इथे आता रघु काकांनी आकाशची मदत केलेली असते त्यामुळे आकाश खूपच जास्त त्यांच्यावरती आता खुश असतो. तर इथे आता रागिणी म्हणत असते आई, आपली भूमी आणि आकाश त्या विलामध्ये गेले होते ग. तिथलं नसतं त्यांचं बुकिंग केलं तर बरं झालं असतं. रागिणी म्हणत असते की कोण तो नराधम होता ज्याने आग लावली? मला खरंच कळत नाही आहे की चुकून आग लागली. पण आपली भूमी आणि आकाश दोघंजण आपल्याला सोडून गेले ग. आणि ती रडत असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की भाऊजी, ज्या ठिकाणी आग लागली जरी ताई आणि दादाचे मोबाईल सुरू असतील तर आपण त्यांना फोन करू शकतो ना. आपल्याला नक्कीच तिथे काहीतरी पुरावा मिळू शकतो, आपण शोधूया.
तेव्हा तिचं कुणीही बोलणं ऐकत नसतं. रागिनी म्हणत असते, अगं काय बोलतेस तू? मानसी, अगं हे बघ, माझ्या मोबाईलमध्ये हा जो व्हिडिओ आहे ना तो बघ. त्या झोपडीला किती भीषण आग लागली तू बघ. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की कुणाची दृष्ट लागली माझ्या भूमी आणि आकाशला खरंच कळत नाही आहे. आई योगेश्वरी आहे ना, त्या दोघांना काहीच नाही होणार. तर इकडे रागिनी म्हणत असते की बघ तू मानसी बघ, हा व्हिडिओ बघ, ह्याच्यामध्ये एवढी भीषण आग लागली, ते दोघंजणं कसे वाचतील सांग बरं तुम्हाला. तेव्हा इथे मानसी आता खूपच जास्त इमोशनल होते आणि रडायला लागते. ते म्हणत असते, ताई आणि जिजू कुठे आहेत तुम्ही? तुम्ही लवकरात लवकर घरी या. तेव्हा इथे आता रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, भूमी आणि आकाश दोघंजणं आता परत काही येणार नाही, असंच त्यांच्यासाठी आता रडायला हवं आहे, जोपर्यंत त्यांच्या डेड बॉडी इथे येत नाही. तर इथे आकाश आता फोन करतो मानसीच्या फोनवरती. मानसी म्हणत असते की अननोन नंबर आहे, कोण बोलतं आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी, मी आकाश बोलतो आहे. तेव्हा आकाश भाऊजी असं बोलल्यानंतर इथे रागिनी, पौर्णिमा आणि अभि तिघेही टवकारतात. तर इथे आजी म्हणत असते की मलासुद्धा बोलायचं आहे माझ्या नातवाजवळ. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की थांबा, भाऊजींनी फोन स्पीकरवरती टाकायला सांगितलेला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मानसी फोन स्पीकरवरती टाक, म्हणजे मला सगळ्यांजवळ बोलता येईल. आणि आकाश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. मानसी म्हणते, जिजू तुम्ही आणि ताई दोघेही ठीक आहात ना? आकाश म्हणतो, हो आम्ही सगळेजण ठीक आहोत. तेव्हा आजी म्हणत असते की भूमी कशी आहे, भूमीकडे फोन दे. तेव्हा आकाश म्हणतो, ती अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे, पण तिला शुद्ध येईल. आम्ही उद्या सकाळी घरी परत येतो आहे. आजी, तू आणि आत्या तुम्ही सगळेजण काळजी कराल म्हणून मी डॉक्टरांचा फोन घेतला आहे. फोन करण्यासाठी आमचे फोन तिथेच आहेत, पण आम्ही इथे डॉक्टरांचा फोन घेतला आणि त्याच्यावरून तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा आजी आता टेन्शन घेऊ नकोस, आम्ही ठीक आहोत हेच सांगायला तुला फोन केला आहे, कळलं तुला? त्याच्यामुळे BP तुझा वाढेल, असं काही करू नकोस. उद्या आम्ही दोघेही घरी येतो आहे. तेव्हा इथे आता आनंदाची बातमी आजीला भेटलेली असते. आजी म्हणत असते की आकाश तुझ्या तोंडून देव बोलतो की काय, असं मला वाटत होतं. तेव्हा इथे आता आजीला फार आनंद होतो की भूमी आणि आकाश दोघेही ठीक आहेत. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की आता मी फोन ठेवतोय, मला भूमीजवळ जावं लागणार आहे, तुम्ही सगळेजण काळजी कराल. ही बातमी ऐकल्यानंतर म्हणून मी तुम्हाला घाईघाईने फोन केला आहे, पण आता कुणीही काळजी करायची नाही, आम्ही उद्या सकाळपर्यंत घरी पोहोचतोय. असं आता खूपच जास्त प्रेमाने आता इथे आकाशने आजीला सांगितलेलं असतं की काळजी करायची नाही. तेव्हा आजी म्हणतात की माझी भूमी आहे ना, ती खूपच जास्त लकी आहे रे, लक्ष्मीच आहे, तिच्यामुळेच एवढा मोठा धोका टळला. तेव्हा इथे आता आजी खूपच जास्त खुश होते आणि मानसीसुद्धा. तेव्हा मात्र इथे रागिनी, अभि आणि पौर्णिमा तिघेही खूपच जास्त रागवलेले असतात. तरी ते भूमी जिवंत आहे हे कळल्यानंतर रागिनी तर खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे आता आजी आणि मानसी दोघेजणी आई योगेश्वरीचे आभार मानायला येतात. तेव्हा आजी म्हणत असते की आई योगेश्वरीच्या कृपेनेच आपले आकाश आणि भूमी दोघेही सुखरूप आहेत. आणि आई योगेश्वरी तुझा आशीर्वाद नेहमीच त्या दोघांच्या पाठीशी रेव, कुठलंही संकट त्यांच्यावरती येऊ देऊ नकोस, असं आता आईने देवाकडे मागणं मागितलेलं असतं. आणि त्यामुळे ते रागिणीचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला असतो. तिने खूपच जास्त मोठं नाटक केलेलं असतं आजीला इथे फसवण्यासाठी. पण आता आकाश आणि भूमी जिवंत आहे ती बातमी कळल्यानंतर रागिनी गप्पच बसलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते की आई योगेश्वरी तुझा हा आशीर्वाद नेहमी माझ्या भूमी आणि आकाशच्या पाठीशी ठेव, त्यांच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, असं आजी म्हणालेली असते. तरी ते भूमी म्हणत असते रघु काकांना, थँक्यू सो मच, तुम्ही आमचा जीव वाचवलात. तेव्हा रघु काका म्हणतात की मालकीनबाई आभार मानून पर्क करू नका, हे तर माझं कर्तव्य होतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मालकीनबाई मला असं का वाटते तुम्ही याआधीसुद्धा मला कधीतरी मालकीनबाई म्हणायचात म्हणून. तेव्हा इथे आता भूमीला थोडं थोडं आठवायला लागलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते मला तर काय करावं काही कळतच नाही आहे, म्हणजे माझं डोकंच काही काम करत नाही आहे. तेव्हा अभि म्हणत असतो की आई तू काळजी करू नको, आपल्याला ना ह्या जोडीलाच तोडायचं आहे, त्या दोघांमध्ये जी केमिस्ट्री आहे ना तीच आपल्याला संपवून टाकायची आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते म्हणजे नक्की काय करायचं? तर इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश, अरे ते सगळं जाऊ दे, पण आपल्या झोपडीला आग कशी लागली? जर आगच लागली होती तर एका कुठल्या तरी बाजूने लागेल ना, चारी बाजूने आगीला कसं काय पेटता आलं? म्हणजे हे सगळं कुणीतरी मुद्दाम केले का आकाश? आपल्या झोपडीला चारी बाजूने कुणीतरी मुद्दामून आग लावली होती, हे सगळं कुणी केलं असेल आकाश? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो त्या नराधमांना आपण सोडायचं नाही भूमी, ज्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे रघु काका आता त्या विलामध्ये झाडांना पाणी वगैरे घालत असतात आणि तिथे असल्यामुळेच इथे भूमी आणि आकाशवरती ते गुंड लोक हल्ला करणार असतात हे त्यांना कळतं आणि रघु काका त्या दोघांचा जीव वाचवतात.
पण इथे भूमीला कळलेलं असतं की हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलंय आणि आकाश आता त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो.